सर आपला एकदा परिचय सांगा. माझं गणेश किशन बागवाले, बरोबर. गाव कोणतं आपलं? परळी योजना. परळी योजना. तर आपल्याकडे ह्या ज्या संपूर्ण जातीच्या म्हशी आहेत, कोणती जात ही? ही पंढरपुरी आहे. पंढरपुरी जात आहे. तर काय खासियत राहते सर हे पंढरपुरी जातीची? हे म्हणजे शिंगाला मोठे असतात, दिसायला चांगल्या, दूध एकदम खायला चांगलं असतं, चविष्ट राहते. हां, बरं असते. बरं. किती लिटर दूध आहे आता सध्या आपलं? म्हणजे त्या म्हशी सांगायचं नाही नाही, संपूर्ण म्हशींचं मिळून आता सध्या आपल्याकडे किती आहे? आता सध्याला आहे 100 लिटर दूध आहे. 100 लिटर म्हशीचं दूध. हो, म्हशी आणि काय रेट काय आहे या दुधाला? 60 रुपये, 60 ते 70 रुपये आहे. डेअरीला घालताय का? नाही, वर येत आपली वरवेला. 100 लिटर दूध म्हणजे एक 6,000 रुपयाचं. त्याच्यामध्ये काय काय आपलं म्हणजे सध्या काय काय काळजी घ्यावं लागते उन्हाचं जनावरांची? उन्हाला म्हणजे सावलीला बांधायचं, म्हणजे सकाळी 10ला सोडतात आम्ही इथं. हां, 4 वाजेपर्यंत असतात सावलीला ठेवायचे सगळ्यात महत्त्वाचं. पाणी किती टाइम पाचताय उन्हामध्ये? पाणी 4 टाइम पाणी असतं. म्हणजे सकाळी एकदा धारा झाली की अच्छा. पुन्हा 10 वाजता एकदा, पुन्हा 3-4ला सोडले की पुन्हा संध्याकाळी एकदा असतं. वाव, 4 टाइम पाणी पाचताय. हो, हो. खूप चांगलं. नाही 4 टाइम पाणी. आता हे ज्या म्हशी आहेत आपल्या, ह्याच्यामध्ये हायेस्ट किती लिटर दूध देते सगळ्यात जे तुमची जास्त दूध देणारे म्हैस आहे? ह्याच्यामध्ये आहेत 11-12 पर्यंत. 11-12 लिटर पर्यंत चालतात. आता सगळ्या ह्या घरच्याच आहेत का काही विकत वगैरे आणलेले आहेत आपण? नाही जास्त घरच्याच आहेत, 1-2 फक्त एकत्रित. काय म्हणताय? म्हणजे हे सगळे घरच्या वगैरेच्याच म्हशी बनवल्यात? हो, घरचे. कधीपासून करताय हा व्यवसाय तुम्ही? हे आमच्या त्या आजोबा-पंजोबापासून आलेलं आहे. अच्छा, पारंपरिक व्यवसाय तुमचा. आजोबा पंजोबापासून. किती फार्म आहेत बरं असे आपल्या ह्या परिसरामध्ये? हे आता हे आमच्या म्हणजे कंपनी सगळ्याकडेच म्हशी आहे. आमची गवळी म्हणजे आहेत, हां, आमची आहे इथून सगळ्याकडे म्हशी, घरोघर म्हशी आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. बरं, आता ह्या सगळ्या म्हशीमध्ये ही म्हैस आणि ती म्हैस, 2 म्हैस जरा पांढऱ्या कलरच्या दिसतात, बाकीच्या सगळ्या नाही काळ्या आहेत. ही विकत घेतलेली. ही पांढरी का? हां, विकत घेतलेली. हां 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 हां. आणि ती पण पांढरी दिसते या. हां, ती पण विकत घेतली, पंढरपूर ती. अच्छा अच्छा. भुऱ्या येतात, दोन्ही पण भुऱ्या येतात, बाकी सगळ्या काळ्या झर येतात. रेडे किती आहेत आपल्याकडं? रेड आता हे एक सांभाळा, हे हा एक समोरचा. हां. आणि पुन्हा तेवढाच आहे. आता रेला आमच्या खाली एक आहे लावली जाते, दुसरा आहे विकला, एक होता मोठा होता. हां हां हां. केवढ्याला जाते बरं एक म्हैस जर विकायची ठरली तर? 10 लिटर दुधाची 10 पंढरपुरी. लिटर दुधाचे 1,00,000-1,15,000 रुपये. 1,00,000-1,15,000 लाखापर्यंत. खूप छान. तर धन्यवाद सर, तुम्ही जी आम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली. तर बघा शेतकरी मित्रांनो, कसले सुंदर पद्धतीच्या म्हशी आहेत. एकदम शिंग वगैरे बघितले तर म्हणजे भिऊ वाटायसारखी शिंग आहेत आणि दुधाला वगैरे पण खूप चांगल्या राहतात ह्या म्हशी. टाकाल ते खातात आणि त्याच्यामुळं दुधाला चविष्ट आहे म्हणून यांनी सांभाळलेलं आहेत. आणि खूप जुन्यापासून म्हणजे त्यांचं पारंपरिक त्यांना समजत नाही तेव्हापासूनच्या त्यांच्याकडे म्हशी आहेत.